केंद्र सरकारच्या वतीने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा। समता परिषदेच्या वतीने मुंबई नाका येथील फुले स्मारकात पेढे वाटत जल्लोष। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रदीर्घ लढ्याला मोठं यश। प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे। केंद्र सरकारने आज जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे। या घोषणेमुळे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन 1992 सालापासून सुरू असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीच्या लढ्याला यश प्राप्त झाले आहे। सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र राज्य सरकारचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी व्यक्त केली। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली आज फुले स्मारक मुंबई नाका येथे वाजत गाजत पेढे वाटून केंद्र सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी समता परिषदेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले। यावेळी प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, समाधान जेजूरकर, शहराध्यक्ष कविता कर्डक, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर, महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे, अमोल नाईक, मकरंद सूर्यवंशी, नाना पवार, शशी हिरवे, भालचंद्र भुजबळ, तुषार खैरे, संतोष भुजबळ, गिरीश बच्छाव, अमर वझरे, उपेश कानडे, संतोष पुंड, विनोद डोके, स्वप्नील कासार, महेश ढोले, प्रमोद बनकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 92 सालापासून समता परिषदेने याची मागणी केलेली आहे। त्यासाठी दिल्ली असेल, पाटणा असेल, जयपूर असेल, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण नाशिक असेल, पुणे असेल, अशा आदी ठिकाणी सर्व ठिकाणी रॅलीज घेतलेल्या आहेत। त्यानंतर आदरणीय समीर भाऊ भुजबळ खासदार असताना 100 खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन तेव्हा त्यासाठी पुढे चालना दिली होती आणि त्यामुळे आज जी घोषणा आदरणीय पंतप्रधान महोदयांनी केलेली आहे त्याचा आम्हाला निश्चितच आनंद झालेला आहे। नाशिकमध्ये साजरा केला जातो। आजचा हा उत्सव समता परिषदेच्या वतीने यासाठी साजरा केला जातो की समता परिषदेच्या वतीने 1992 पासून हा लढा सातत्याने लढला जात होता। त्यासाठी समता परिषदेच्या वतीने दिल्लीतील रामलीला मैदान असो, पाटण्यातील गांधी मैदान असो, जयपूर असो, या ठिकाणी लाखोच्या संख्येने मेळावे घेतले आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला। तदनंतर 2010 मध्ये समीर भाऊ भुजबळ हे खासदार असताना संसदेमध्ये 100 खासदारांची एकजूट केली। त्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा त्यामध्ये सहभाग होता आणि अतिशय जोरकसपणे ती मागणी आपण त्या ठिकाणी मांडली। परंतु त्यावेळेस सदरची जी जनगणना आहे ती शहर विकास खातं व ग्रामीण खातं यांच्या मार्फत करण्यात आली। ती जी जनगणना आहे पुढे तिचं मूर्त स्वरूपात काही येऊ शकलं नाही, परंतु आताची जी होणारी जनगणना आहे ही ठोस स्वरूपाची जनगणना आहे। या होणाऱ्या जनगणनेमुळे शासनाला वेगवेगळ्या स्वरूपाची धोरणं आखता येणार आहेत। बजेटमध्ये ओबीसीसाठी स्वतंत्र स्वरूपाची तरतूद करता येणार आहे। न्यायालयीन बखडे जे आहेत, खटले आहेत, ते निकाली निघणार आहेत। प्रशासनाला आपलं काम सोयीस्करपणे या ठिकाणी करता येणार आहे। त्यामुळे आजच्या या निर्णयामुळे मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि समीर भाऊ। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।